नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डाळ गंडोरीची भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. तुरीची डाळ मी इथे शिजवून घेतलेली आहे. दाण्याचं कूट आहे, कढीपत्ता आहे, मिरची अशी कमी तिखटवाली घेतलेली ती बारीक कापून घेतलेली आहे, हळद, गरम मसाला, धने पावडर, कढीपत्ता. इथे भाज्यांमध्ये आपण चुक्याची भाजी आहे बारीक कापलेली, बटाटा आहे, वांग आहे, टोमॅटो, ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे. इथे मसाल्यासाठी लागणार आहे कांदा, मिरची, ही बारीक मिरची आपण भाजून घेतलेली आहे, अद्रक, लसूण, जिरं, खोबरं हे वाटून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये. हे भाज्या आपल्या व्यवस्थित शिजून झालेल्या आहे. याला असं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. या भाज्या स्मॅश करून झालं की आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. इथे मी कढईत तेल गरम करून घेणार आहे. इथे तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. याच्यात आपण आता कढीपत्त्याची फोडणी घालूया. आणि हा वाटलेला मसाला आपण याच्यात परतून घेणार आहोत तेलात. याच्यामध्ये गरम मसाला घालूया, हळद घालूया, धने पावडर घालूया आणि हे मिरचीचे काप आपण करून घेतलेले ते घालूया. आणि व्यवस्थित हा मसाला तेलावर परतून घ्यायचा आहे, तेल सुटीस्तोवर. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे छानपैकी. याच्यात आपण आता या भाज्या स्मॅश केलेल्या ते टाकून देऊया. तुरीची डाळ घालूया आणि गरम पाणी घालूया. हे भाजीला व्यवस्थित आपण आता उकळी आणूया. भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. याच्यात आपण आता मीठ घालूया. थोडंसं दाण्याचं कूट घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ही आपली डाळ गंडोरीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.